घेतलं हेही सांगणार नाही. शिवानी ताई, तुम्हाला औषध दिलंय, तुम्ही घेतलंय, बरोबर आहे, तुम्हाला रिझल्ट पण आलाय, बरोबर आहे, चेहऱ्यावरचं पूर्ण कोड तुमचं नाहीसं झालंय, बाकी शरीरावरचं आहे ते पण होऊन जाईल. आता मला सांगा, मी औषध दिलं का तुम्हाला? नाही. मी औषध दिलं का? नाही. कोणी दिलं औषध? ओंबाशे सरनी दिलं. कोणी दिलं? कर भला असो हो भला, मी भलाई केली ओंबाशे सरची, ओंबाशे सरनं भलाई केली पोरीची. आता ओंबाशे सरला मी दुरुस्त केलं तर ओंबाशे सर मला काय देईल? शिवा देईल का आशीर्वाद देईल? आशीर्वाद देईल. या मुलीला चांगलं केलं, ती मुलगी याला काय देईल? ओंबाशे सरांना. तुम्हाला नाही पाहिजे? तुम्हाला नाही पाहिजे? पाहिजे तर मग काहीतरी करावं लागेल. बगर यांना आशीर्वाद भेटत नाही, काहीतरी चांगल्या गोष्टी कराव्या लागेल, बरोबर आहे ना? ती चांगली गोष्ट केली तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ही मुलगी, तूच सांग बेटा, तुझ्या चेहऱ्यावरती किती कोड होतोय आणि तुला आता दिसत नाही तुझ्या चेहऱ्यावर? पूर्ण सगळ्या चेहऱ्यावरती तिच्या कोड होतोय. 99% कोड होता तिच्या चेहऱ्यावरती. आज तिचा चेहरा पहा, कोड वरती. पूर्ण भारतामध्ये तुम्ही कुठेही जा, इलाज, ॲलोपॅथीमध्ये इलाज, चांगले चांगले गर्भश्रीमंत लोक आहे, पूर्ण शरीर त्यांनी कोडानी झालं. हे आमच्या लोकांची कमाल आहे, हे आमच्या प्रॉडक्टची कमाल आहे, हे आमच्या कंपनीची कमाल आहे. मी काही सांगत नाही तुम्हाला, लाईव्ह सांगेल, जे आहे ते लाईव्ह सांगेल, बाकी दुसरं काही सांगणार नाही. तर शिवानी ताईला या ठिकाणी, अरे बाबा, बऱ्याचशा मुलीचं कोड असल्यामुळे लग्न झालं नाही. बऱ्याचशा मुलीचं कोड असल्यामुळे लग्न झालं. अशा कितीतरी मुली आहे मार्केटमध्ये. आता तुमच्यापैकी जर एखाद्या मुलीला कोड असेल आणि तिला जर सांगितलं की 100% कोड बसतंय बाबा, मी अशाच्या प्रोग्राम मध्ये गेली होती, तिथे एक मुलगी होती शिवानी नावाची, तिनं सांगितलंय आणि ते कोणतं औषध देते, काय देते, तर निश्चितच तुम्हाला सुद्धा आशीर्वाद मिळेल. त्यानंतर दुसरा रिझल्ट कोणता आहे आणखी? तसेही काही इथे पेशंट वगैरे जास्त बोलवले नाही, सगळे नवीनच लोक या ठिकाणी बोलावले आहे. प्रमोद भाऊ, तुमच्या आईला बोलवा, माताजींना आवाज द्या. तिकडे आहे का ट्युमरचा पेशंट? या ना ते 1-2 मिनिटासाठी समोर या. बेटा तो 5 या काकू. सायटिकाचा आजार होता. काकू, तुमचं नाव काय? सुमन. तुम्हाला काय होतं? सायटिका. डॉक्टरने काय सांगितलं होतं? डॉक्टरला हे सांगितलं होतं, याच्यातली एक हे पूर्ण आळवून ठेवा. नस दबली आहे. नस दबली असं म्हणतो, बरोबर आहे? बरं. सायटिकाचं ऑपरेशन सांगितलं होतं का? नाही. ऑपरेशन नाही सांगितलं, फक्त सायटिकाचा त्रास होता, बरोबर आहे? बरं. किती दिवस झाले औषध घेतले तुम्ही? 1 महिना घेतला. 1 महिना घेतले. तुम्हाला किती बरं वाटतंय? बरं वाटलं मला. एकच हे घेतलं. 1च महिना घेतला, पण पहिल्यापेक्षा त्रास कमी झाला. पहिल्यापेक्षा त्रास कमी झाला. धन्यवाद काकू. या तुम्ही. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सायटिका हा काय आहे, कशामुळे होतो, तुम्हाला माहिती असू द्या. कारण कोणती बिमारी तुम्हाला सांगून येत न सांगताच येतोय, न सांगता येतं. सायटिका बद्दल बोलतो मी. ताई, तुमचं नाव काय? निपाली राऊत. काय त्रास होता तुम्हाला? चक्कर येऊन पडायची. डॉक्टरने काय सांगितलं होतं? नस दबलेली आहे लहान मेंदूची. बरं. किती दिवस झाले औषध घेतलं? 3 महिने झाले. किती?
2 महिने झाले नाही झाले, टाळ्या वाजवत त्यासाठी एकदा जोरदार बसत. बघा, याला म्हणतं सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. मी आजाराचे नाव सांगतोय, त्यांना फक्त सिम्पटम सांगायचे, मी आजाराचे नाव सांगतोय. या ताईला होता सर्वायकल स्पॉन्डिलायसिस आणि त्या काकूला होता सायटिका. मी त्याच्याबद्दल माहिती सांगतो. काकू, तुमचं नाव काय? माझा सुमित्रा कुंभाशे. पायाचा त्रास होता. आता किती पर्सेंट आराम आहे? लय आराम आहे आता. लय आराम आहे. गोळ्या घेतो. आता मी कोण आहे ओळखता का तुम्ही? डॉक्टर आहे. डॉक्टरला काय द्यायला लागते? डॉक्टरला काय द्यायला लागते? पैसे द्यायला लागते. मग मला पैसे पाहिजे, फीस पाहिजे माझ्या. काय पाहिजे? द्याल फी थोडस राहिलं तर द्याल नक्की. पण मला फी काय पाहिजे तुमच्याकडून हे नाही विचारलं. मला पैसे नाही पाहिजे, पण तुमच्याकडून फी पाहिजे. पैसे नाही पाहिजे मला, पण काय पाहिजे? फी पाहिजे. आता माझी फी काय आहे? माझी फी एवढीच आहे का तुम्ही दुरुस्त झालात ना, असेच तुमच्यासारखे पीडित, सायटिकाचे, स्पॉन्डिलायसिसचे असे पेशंट तुमच्या माध्यमातून दुरुस्त हो, हीच माझी फी आहे. कारण एकटा आशीर्वाद मीच कमावला राजे होतं, कसं होईल? तुम्ही काही कमवा ना त्याच्यामध्ये. बरोबर आहे? या 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 काकू.